निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैली झडताना दिसत आहेत। अशातच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माढ्यात बोलताना मवियाच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगात टाकण्यात येणार होतं असा धक्कादायक दावा केला होता। या दाव्याला एका मुलाखतीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दुजोरा दिला। या सगळ्या प्रकरणावर आता देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केले आहे। मला अडकवण्यासाठी पोलीस आयुक्तांना बसवलं होतं असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटे यांच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले होते। त्यावेळी दिलेल्या मुलाखतीत या सगळ्या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया दिली। महायुतीच्या काळात अनेक भाजपच्या नेत्यांना अटक करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचे आरोप आता करण्यात येत आहेत। त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे विधान केलं। महाविकास आघाडीने मला कोणत्या तरी प्रकरणात अडकवण्याचा खूप प्रयत्न केला। केसापासून नखापर्यंत माझी चौकशी केली, पण त्यांना काहीच सापडले नाही। खोट्या केसेस टाकण्यासाठी एक पोलीस आयुक्त आणून बसवला, पण इतर पोलीस अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला। ठाकरे गट अहवाल काहीही देऊ शकतो, अमेरिकेचा अध्यक्ष त्यांचा होऊ शकतो असा अहवालही ते देऊ शकतात, पण आता वास्तविकता वेळी असून आता आमच्यासोबत मनसे देखील आली आहे, त्यामुळे मला काहीच अडचण वाटत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। ठाकरे गटाच्या जाहीरनाम्यावरही फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली। उद्धव ठाकरेंनी आधी त्यांच्या 2.5 वर्षांच्या कार्यकाळावर श्वेतपत्रिका काढावी, 2.5 वर्षात महाराष्ट्राची किती अधोगती झाली यासाठी त्यांनी माफी मागावी। मुंबईला फसवण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केलं। 25 वर्ष मुंबई त्यांच्याकडे होती, एक काम ते मुंबईतील दाखवू शकत नाहीत। आमच्याकडे सरकार आल्यानंतर आम्ही मुंबईचा कायापालट केला, असंही फडणवीसांनी म्हटले। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।